नमस्कार. तळा विकास आघाडीचे प्रवर्तक रामदास काका तळकर आणि विराज टिळक यांनी आजपर्यंत तळा तालुक्यातल्या किंवा शहरातल्या असणाऱ्या समस्या आपल्या आघाडीच्या माध्यमातून चांगल्या सोडवून लोकांना, जनतेला न्याय मिळवून दिलेला आहे. प्रथमतः मी तळा शहराच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपण यापुढे देखील लोकांच्या असणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. निश्चितच या माध्यमातून लोकांना न्याय मिळू शकतो. नमस्कार विजयशे. नमस्कार. आज तळा नगरपंचायतीने करवाढी जी केलेली आहे ही कितपत योग्य आहे वाटते तुम्हाला? हा अतिशय जाचक कर लावून ही नागरिकांची एक प्रकारची पिळवणूक वाटत नाही का? नागरिकांची पिळवणूक होण्यापेक्षा मुद्दा महत्त्वाचा कुठला होता की तुम्ही जेव्हा एखादा कर नागरिकांना लादता, एखादा कर जेव्हा तुम्ही नव्याने आणता, तर तुम्ही संपूर्णपणे जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं असतं, त्यांच्याशी विचार विनिमय करणं गरजेचं असतं की बाबा आपण कितपत लोकांकडनं कर आकारू शकतो, कितपत त्यांच्या खिशाला ताण देऊ शकतो आणि त्याचा आपण त्याला मोबदला काय देऊ शकतो. अशा दोन प्रकारच्या गोष्टी करामध्ये आहेत की बाबा आपण एखाद्याकडनं 5 रुपये घेतले कराच्या पोटी, त्यातले 2.5 ते 3 रुपये तरी तुम्ही लोकांना रिटर्न सेवेच्या माध्यमातून करायला पाहिजेत. म्हणजे समजा एखाद्या, आता हा शिक्षण कर आणि वृक्ष कर, तुम्ही ज्या 2 करांबद्दल बोलताय, मागे पण वृक्ष लावलेली नगरपंचायतीने, कुठल्या वेगळ्या ह्याच्यातनं लावली असतील, म्हणजे कुठल्या वेगळ्या टायटलखाली लावली असतील किंवा काय लावली होती, सर त्यातलं एकही झाड अजून जगलेलं नाही आहे. म्हणजे ते शासनाचे पैसे ना असे फुकट जात आहेत. जर का आता हा मुरुड आणि मुरुडपर्यंत आपला जो रस्ता जातोय तळ्या, म्हणजे इंदापूरपासून जो हायवे झालेला आहे, इथनं असंख्य पर्यटक जातात. मी मागे पण हा विषय बोललेलो, इथनं असंख्य पर्यटक मुरुडमध्ये जातात, तळ्यामध्ये कुठलाही पर्यटक थांबत नाही. तळ्यामध्ये कुठलाही पर्यटक थांबत नाही. त्याचं असं कारण आहे की जर का ती झाडं तुम्ही, म्हणजे ते आपलं अजमेर शेठचं दुकान आहे महावीर स्टील, ते पूर्ण तुमचं तिकडचं पेट्रोल पंप जे झालं आहे, ते दोन्ही पण जर का तुम्ही हिरवीगार झाडी लावली असती, 2 मिनिटं येणारा जाणारा माणूस ते झाडाखाली थांबला असता, थोडं निसर्ग वाटला असता. तर निसर्ग, पुण्यातनं मुंबईतनं लोक येतात ना, ते निसर्ग बघण्यासाठी येतात कोकणामध्ये, पण ह्यांचा निसर्गाच्यासाठी समतोल राखण्यासाठी यांनी काहीच केलेलं नाही आहे. म्हणजे हा झाला वृक्ष कराचा, तुमचा वृक्ष कर कुठला लावलाय त्याचा प्रश्न झाला. म्हणजे ह्याच्या आधीचे त्यांनी प्रयोग केले ते पूर्ण अयशस्वी ठरलेले. दुसरा तुमचा शैक्षणिक कर. एकीकडे तुम्ही बोलता की शिक्षण फुकट आहे, शिक्षण मोफत आहे, ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते, त्यांना शिक्षण सरकारकडनं मोफत दिलं पाहिजे. एकीकडे अशा तुम्ही गप्पा गोष्टी करता मोठ्या मोठ्या चॅनलवरती. मग शिक्षण कर हा नक्की खर्च कुठे करणार आहे ते? मग शिक्षण कर घेणारं कोणाकडनं? तुमच्याकडनं, आणि तुमच्याच मुलांना त्याचा परत मोबदला देणार आहेत. मग मोफत शिक्षणाचा काय उद्देश राहिला? आणि शिक्षण कर घेण्यासाठी इथल्या ज्या शाळा आहेत त्या झेडपीच्या अंडर येतात. अजून तुमचा काही त्यांचा कॉन्ट्रॅक्ट झालाय का बाबा की तुम्ही या शाळेत आमच्याकडे वर्ग होणार आहेत, त्या कधी होणार आहेत, काय होणार आहे, ह्याचा कुठला तुम्ही तक्ता दिलाय का? आम्ही तुमच्याकडनं कर घेणार आणि त्याच्यानंतर तुमच्या एवढ्या वर्षामध्ये आम्ही त्या शाळेत ताब्यात घेणार आहोत. बरं, ह्यांच्या ताब्यात असलेल्या गोष्टी अजून यांनी नीट केलेल्या नाही आहेत, तर परत शाळेचं तुम्ही शिक्षणाच्या मध्ये आलात तर तुम्ही ते तरी त्यांचं होतं त्यांचं होऊ देणे. हा कर तर अजिबात योग्य नाही आहे, आणि आहे तो कर घेतायत ना जुना, तो पण त्यांनी कमी करायला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे या कराच्या बाबतीत. शासकीय जो कर आहेत हे शासनाने नगरपंचायतीला सांगितलेले आहेत की आम्हाला आमच्याकडे वर्ग वसूल करून द्यावेत. मग शासन आपल्याला काय देतं? नाही, शासन देतच नाही ना काही. शासनाने जर का दिलं असतं तर आज ही तळा शहराची परिस्थिती झालेली नसती. आणि शासन जरी देत तरी त्याचा विनियोग नीट झाला पाहिजे, तो झालेला नाहीये. तुम्ही जर का शासनाचा निधीचा जर का तुम्ही बोलला, ते मच्छी मार्केट नव्याने झालं, अर्धवट अवस्थेत पडलेलं आहे, निधी नाही म्हणून पडलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण तुम्ही हा विचार नाही केला की तिथे जे 10-12 टपऱ्या होत्या, तिथे 10-12 जण, 15 जणांची दुकानं होती छोटी छोटी भुई भाड्यानी, पत्र्याच्या शेड होत्या. आज त्यांना डबल भाडं देऊन, डबल डिपॉझिट देऊन त्यांना दुसरीकडे हलवायला लागते. म्हणजे तुमची इमारत अजून अर्धवटच आहे, पण जे तिथे रोजगार करत होते त्या लोकांचा काय तुम्ही विचार केलात का? त्यांना काय तुम्ही भाडं इतकी देताय का? प्रोग्रेस नाहीये, म्हणजे हा त्याचा अर्थ झाला. नाही, म्हणजे तो जो स्पीड यायला पाहिजे तो निधी जो झालेला येतोय ना, नाही. तो नागरिकांच्यासाठी उपयोगीच पडत पडत नाहीये. नाही. आणि जो नंतर मग निधी नाही म्हणून परत काम अर्धवट राहतंय. अशा यांच्या गोष्टी आहेत.
आणि आता मला वाटतं की परत नगरपंचायतीचं बांधकाम होत असतं, परत ते श्रीकडे येणार म्हटल्यानंतर आणखी पुढची 4 वर्ष काही त्या म्हणजे भूविभाग मालक जे असतील, वाढवतो रे ह्याचे. म्हणजे जे पहिले जुने जे दुकानाचे गाळे असतील, हां, मालक असतील, म्हणजे ताण मिळतच नाही तर तर. त्यांचे हाल होत आहेत ना. त्यांना हां, कमी पैशामध्ये त्यांना सरकारी जागा होती, त्यांची दुकानं तिथे होती, त्यांना कमी भाडं होतं खूप. आता त्यांना डबल भाडं भरायला लागतं. त्यामुळे नगरपंचायतीच्या उत्पन्नामध्ये खूप खीळ पडली ना त्याच्यामध्ये. ते त्यांच्याकडे जी मिळत नगरपंचायतीचं होती ती. उत्पन्न नगरपंचायतीचं उत्पन्न तर थांबलेलंच आहे. हां, हे बघा, नगरपंचायतीचं उत्पन्न हे शोधतात दुसऱ्या मार्गाने. हां. कर वाढवला की नगरपंचायत उत्पन्न वाढेल, किंवा हे केलं आहे त्याच्यातच ते बघतात काहीतरी वाढवता येतंय का. पण त्यांना हे समजायला पाहिजे की कर वाढला पाहिजे, लोकांकडनं तुम्ही कर वसूल केला पाहिजे, पण त्याचे रिटर्न्स पण तुम्ही त्यांना द्यायला पाहिजेत. केव्हा? आता बाकीच्या तुम्ही जर का ठिकाणी गेला तर आपलं पर्यटन, आपल्याकडे काही उद्योग नाही कुठला, आपल्याकडे पूर्णपणे जे आपण आहोत ते पर्यटनावरती अवलंबून आहोत आणि शेतीवरती अवलंबून आहेत. तर शेतीचा विषय आता संपलेला आहे जवळपास. शेती खूप कमी लोक करायला लागलेली आहेत, कारण का वानरांचा त्रास आहे, त्रास आहे. बाकी इतर वन्य प्राण्यांचा त्रास आहे, त्याच्यामुळे लोक शेती करत नाहीयेत. त्याच्यावरती पण यांनी माकडा विक्रीवरती शहरातल्या लोकांनी काही, म्हणजे नगरपंचायतीने काही उपाययोजना केलेल्या नाहीयेत. माकडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतोय हा जो आपल्याकडे. उपद्रव आहे त्यामुळे त्यांनी कर वसूल करण्याचा जो तुमचा मुद्दा आहे तो मी तुम्हाला सांगतो की वसुली करण्यासाठी त्यांना बरेच मार्ग आहेत, पण त्याच्यासाठी त्यांनी रिटर्न्स द्यायला पाहिजेत. आता आपल्याकडे तलाव आहेत, तळा जरी गाव असलं तरी त्याच्यामध्ये तलाव पण भरपूर आहेत. आमच्या इथला पुसाडीचा तलाव आहे, बाकीचे छोटे धरण आहे, डॅम आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बोटिंग चालू करा, बरोबर. एक्सपर्ट आणा, बोटिंग चालू करा, 4 लोकांना काम मिळेल, 4 लोक तिथे येतील, 4 लोकांना तिथे रोजगार मिळेल, पर्यटक येतील, गावातल्या लोकांना बोटिंग करता येईल. अशा खूप काही गोष्टी आहेत. एखादी पार्क बनवा. शिवाजी आता शिवकालीन गाव आहे आपलं, तिथे एखादं शिवगाव तयार करा. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात जसं काय होतं तसं एखादं तुमच्या सरकारी जागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही तसं करा, त्याला तिकीट लावा. शिवसृष्टी. हा, शिवसृष्टी सारखं तुम्ही असं काहीतरी करा की बाबा मुरुडला जाणारा पर्यटक तळ्यामध्ये थांबेल. हे ते थांबण्यासाठी काहीच करत नाही, तो कसा पळेल ते बघताय. मग तुम्ही मला सांगा रोजगार कसा काय मिळू शकतो आणि कर कसा काय मिळू शकतो यांना. आणि वाढीव ही केलेलीच आहे, ते चढवलेलीच आहे घरपट्टी. त्यामुळे घरपट्टीच्या मागे वाढल्या ना, त्याचा पण आमचा विरोध होता पूर्णपणे. पण आम्ही जेव्हा हा विरोध दर्शवायला गेलो ना, तेव्हा त्यांनी आम्हाला काय सांगितलं की आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू, तुम्ही लोकांची दिशाभूल करताय. आणि मी गडचिरोलीमधनं आलेली आहे. म्हणजे मला जे कुठले प्रश्न तुम्हाला जर का जाऊन मांडायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट गडचिरोलीचं नाव मला सांगताय. मग गडचिरोलीमधनं तुम्ही इथे आलात असं सांगताय, तर इथला विकास पण तसा करा ना. आता गडचिरोलीमध्ये भरपूर विकास होतोय, मग तसा विकास तुम्ही अजून का नाही करू शकलात. तो विकास इथे करणं अपेक्षित होता आम्हाला. म्हणजे 10 वर्ष नगरपंचायती झाली, मग त्याप्रमाणे रिटर्न्स काहीच मिळत नाही. म्हणजे ज्या लोकांना अपेक्षा होती. पहिल्या यांनी कारण सांगितलं सीओ नाही. आता सीओ आहे, पण सीओचं तुम्ही कामं बघितली अशी कामं आहे. तुम्ही जर का एखाद्या रस्त्याने गेलात ना, तर पूर्वीच्या रस्त्याने आताच्या रस्त्यामध्ये फरक बघा किती येतो. मी पण इथलाच आहे, मी पण खूप वर्ष तळ्यामध्ये राहिलोय आणि अजून पण राहतोय. पूर्वी 2 गाड्या जायच्या एका रस्त्यावरनं, आता एकच गाडी जाते, ती पण जेमतेम. ह्यांनी जी गटारं बांधली ना, म्हणजे सरकारनेच अतिक्रमण केले रस्त्यावरती, ती पार 1-1, 1.5 फूट उंच बांधलेली आहेत. कुठेही तुम्ही जर नवीन बांधलेलं गटार बघा, ते रस्त्यापेक्षा उंचच आहे. आता रस्त्यापेक्षा उंच गटार बांधल्यानंतर तुमचा रस्ता झाला छोटा. एक वर्ष डाव्या बाजूचा बांधायचं, दुसऱ्या वर्षी उजव्या बाजूचा गटार बांधायचं, मग रस्ता किती मोठा राहणार आहे. म्हणजे तुम्ही लोकांना जर का सुविधा दिल्या तर तुम्हाला लोक कर भरतील ना. जर का सुविधाच नसतील मिळत तर तुम्हाला लोक कर भरायला विरोधच करणार आहेत. नगरपंचायती उत्पन्नासाठी काय काय सुस्कर निर्माण करायला पाहिजेत. आता नगरपंचायतीचं उत्पन्न म्हणजे मला असं वाटतं की कर कमी होईल. वाढीव जे कर आहेत किंवा जे कर आहेत ते त्यांच्या याच्यावरती बसणार नाहीत. उत्पन्नाचा सोर्स निवड करण्यासाठी नगरपंचायती काय करायला पाहिजे तुम्हाला अपेक्षित वाटतं. उत्पन्नाचा स्रोत देण्यापेक्षा लोकांना जर का सेवा दिल्या नाही ह्यांनी. आता आपल्याकडे शासकीय कार्यालय भरपूर आहेत, शाळा आहेत, कॉलेज आहेत, तसेच तहसील कार्यालय आहे, पंचायत समिती आहे, कृषी खातं आहे, असे बरेच काही आपल्याकडे शासकीय तालुका असल्यामुळे शासकीय कार्यालय आहेत. त्या शासकीयातले कार्यालयातले किती जण कर्मचारी विथ फॅमिली तळ्यामध्ये राहतात हो. तुम्ही ह्याचा अभ्यास केला का. आणि ते का नाही राहत ह्याचा तुम्ही अभ्यास केला का. तुम्ही 4 वर्ष झाली तुम्हाला नगरपंचायतीमध्ये, तुम्ही ह्याचा अभ्यास प्रामुख्याने केला आणि ह्याचा तुम्ही एकतर तुम्ही मीटिंगमध्ये विषय घेतलाय का सीओ मॅडम सोबत किंवा कोणासोबत, किंवा सीओ मॅडमनी कोणाला विचारलंय का बाबा आपल्याकडे एवढी कार्यालय, ते ही लोक राहतात कुठे, ती का नाही राहत. तुम्ही त्यांना जर का सुविधा दिल्यात व्यवस्थित तर ती लोक इथे राहतील, आणि ती लोक इथे राहिली तर इथला रोजगार वाढेल ना. आता हे सगळं चेन सिस्टीम असते. कसं आहे, इथे जर का पब्लिक वाढली तर तो किराणा पण इथेच भरेल, बरोबर, सलूनमध्ये पण इथेच जाईल, बरोबर आहे, इथेच मेडिकलमध्ये औषध घेईल. म्हणजे इथले रोजगार त्यांच्या जीवावरती चालतील. बरोबर. आता त्याच्यावरचा दुसरा प्रश्न कसा आहे, आता इथे लोक राहिली नाहीत म्हणजे पब्लिक इथलं कमी झालं,
आता तुम्ही जर का म्हसळा किंवा इकडचं उदाहरण घेतलं तर जाण्याचं दळणवळणाचं साधन त्यांना मांदारपासून म्हसळ्यापर्यंत आहे बऱ्यापैकी, म्हणून तिथे बाजारपेठ जरा थोडीशी वाटते. पण त्याचं कारण ते झालं दिशाभूल करण्याचा प्रश्न. मेन प्रश्न कुठला आहे याच्यामधला, मेन मार्ग कुठला आहे, जेव्हा तळ्यामध्ये जर का माणसं असतील राहायला, खूप पब्लिक असतं, तर जो किराणा मालाचा दुकानदार आहे ना, तो ट्रकनी कोणी आणतो, म्हणजे ट्रकनी सामान आणणार. बरोबर आहे ना. म्हणजे समजा त्याने आज त्याला 5 गुणी आणायचे आहेत, पण पब्लिक जास्त असल्यामुळे तो काय करणार, आठवड्याला 100 गुणी आणणार. बरोबर. म्हणजे 100 गुणीमध्ये त्याला डिस्काउंट मिळणार. साहजिक आहे, त्याचं ट्रॅव्हलिंग पण वाचणार, त्याचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचणार, सगळं बरोबर. वाचणार. त्याचा ऑटोमॅटिक स्वस्त होणार माल. तो काय त्याच्याकडे पैसे व्यापारी ठेवणार नाही, तो मार्केटमध्ये सोडणार. बरोबर. म्हणजे जर का तांदूळ तुम्हाला माणगावमध्ये किंवा मसाल्यामध्ये तुम्हाला जर का 40 रुपयाने असेल, तर तोच तांदूळ तुम्हाला इथे 38 रुपयाने मिळणार आहे. तो कधी मिळेल, जर का त्याच्याकडे खप असेल तर. केव्हा? त्याच्याकडे खपच नाही ना. आता हा खप कोणामुळे नाहीये, तर आपण लोकांना सुविधा देऊ शकलो नाही, ती लोक इथे राहिली नाहीत, त्यामुळे त्याचा खप थांबला ना. मग साहजिकच आहे, 40चा 42च होणार आहे, 40चा 38 होणार नाहीये. बरोबर. म्हणजे आपण व्यापाऱ्याच्या किंवा भाजीवाल्यांचं जर का भाजी महाग आहे आपण असं बोलतो ना, त्याचं कारण हे आहे, कोथिंबीरची गड्डी तो व्यापारी जो आहे तळ्यातला भाजी विकणारा, तो 50 आणतो कोथिंबीरच्या गड्ड्या. पण इंदापूरचा जो व्यापारी आहे तो 500 आणतो. म्हणजे त्याला एक कोथिंबीरची गड्डी 2 रुपयाला पडत असेल, तर ह्याला ती 5 रुपयाला पडते. बरोबर. त्याचं कारण काय, इथल्या व्यापाऱ्यांचा दोष नाही. इथल्या व्यापाऱ्यांचा दोष अजिबात मी म्हणणार अजिबात नाहीये. कारण का, त्यांना खप असेल तर त्यांचा माल स्वस्त होणार आहे. बरोबर. कारण का त्याच्यामुळे जास्त प्रमाणात आलं तरच त्याचं किंमत कमी होते. हा तर साधा सायन्सचा भाग आहे. मग ह्यांनी हा अभ्यास करायला पाहिजे होता. ह्यांनी पब्लिक कसं तळ्यामध्ये राहील ना, ह्याचा विचार प्रामुख्याने करायला पाहिजे होता. एकही मीटिंग माझ्या मते ह्याच्यावरती झालेली नसेल यांची. ह्या ज्या सुधारणा आहेत ना, या नगरपंचायतींनी करणं महत्वाचं आहे, करबीरचा अभ्यास म्हणजे करण्यापेक्षा. हा पण स्थलांतर रोखण्यासाठी पण हा उपयोग होऊ शकतो. हा, मग स्थलांतर तुम्ही थांबवलं तर तुमची बाजारपेठ वाढणार आहे भागात का? ते सोडून जाऊ द्या, पण तरी देखील ही ग्रामीण बिल्डिंग सा- ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून आहे. बरोबर आहे. आता ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आपण लगेच सुधारू शकत नाही. हो. ठीक आहे, पण आता तळा नगरपंचायतीचं हे काम फास्ट होऊ शकतं. केव्हा? कारण का शासकीय अधिकाऱ्यांना जर का तुम्ही इथे सोयी दिल्यात, त्यांना वेळेवर पाणी दिलं, बरोबर आहे. तुमचं 4 आणि 5 ला पाणी येणार, आमच्याकडे सकाळी 6 ला पाणी येतं. बरोबर. 6 ला पाणी भाई भरू शकतो का उठून? रात्री बेरात्री पाणी येतं 12 12:30 आता पर्यंत. एखाद्या समजा अधिकारी आहे, त्याला समजा चांगला त्याचा म्हणजे चांगली पगार आहे, त्याला समजा चांगला पगार आहे, त्याची फॅमिली पण त्याच कंडिशन मध्ये राहणार ना. बरोबर आहे. त्याची बायको 4:30 आणि 5 वाजता पाणी उठून भरेल का हो? नाही. मग तुम्ही त्या सुधारणा तुम्ही करायला पाहिजेत ना. तर तुमच्याकडे पब्लिक राहील, आणि तुमच्याकडे पब्लिक राहिलं तर तुमचा व्यापार वाढेल. व्यापार वाढला तर तुम्ही कर लावा ना. सगळ्याच गोष्टी आल्या. तुम्ही जर का तुम्ही काय रिटर्नच देत नाही लोकांना, आणि तुम्ही त्यामुळे- नुसते हा कर नाही तो कर नाही, हा कर नाही तो कर. बरोबर. बरं, हा कर नाही भरताना लोकांना तर का नाही भरता येते? लोकांकडे उत्पन्न नाहीये. बरोबर आहे. तुमची घरपट्टी आम्ही देऊ तुम्हाला. आम्ही घरपट्टी आणि कुठलाही कर देण्याबद्दल, आम्ही न देण्याबद्दल काहीच आमचं म्हणणं नाही, आम्ही द्यायला तयार आहोत. पण तुम्ही त्याच्यासाठी घरापर्यंत जाणारे रस्ते तरी किमान चांगले ठेवा. तुम्ही कर घेता कसला, बरोबर. तुम्ही घरपट्टी घेता कसली, तुम्ही पाणीपट्टी घेता कसली, आणि शिवाय शास्ती आहेच. ज्या काही गोष्टी आहेत ना, शासनाची जी 1-2% जी आहे कर, हा आणि तो दंड कर आहे. दंड दंड म्हणजे तुम्ही एकदा सांगताय की तर तुम्ही भरू त्यांच्या नका, भाषेत शास्ती म्हणतात. तुम्ही एकदा सांगताय की तुम्ही कर भरू नका, आमचा पण विरोध हा. आहे, पण त्याला लागणारं व्याज कोण भरणार आहे? उद्या बोर्डावर नावं लागली टॅक्स हे कर नाही भरला म्हणून, तर ती नावं पुसायला कोण जाणार आहे का? म्हणजे तिथे पण भानगडीचाच पाय आला की नाही. बरोबर. मग तुम्ही पहिली लोकांना सेवा द्या. अशा खूप गोष्टी आहेत की तुम्ही त्या सेवा देऊ शकता. आम्हाला तुम्हाला आम्हाला विरोध नाही करायचा, आम्हाला काही निवडणुकीला उभं राहायचं नाही, पहिली गोष्ट तळा तालुका विकास आघाडीला, आणि आमची तेवढी ताकद पण नाही. पण त्यांनी ह्या जर का सुविधा दिल्या लोकांना, तर लोक राहतील, व्यापार वाढेल, बाजारपेठ सुधारेल, असं माझं प्रामुख्याने मत आहे. उत्पन्नाचा आणखी वेगळा स्रोत काय करू शकते? उत्पन्नाचं पार्किंगचं आहे, पार्किंग करू शकतात ते बाजारपेठला. आता तुम्ही आता शिमगा जवळ आपली होळी तर खूप मोठा सण आहे, कुठल्याही प्रकारचं मॅनेजमेंट नसतं. तुम्ही गाड्या बघा, आता पण जाऊन बाजारामध्ये सरळ सरळ मोटरसायकल तिन्ही बाजूला लावलेले असतात. का लावलेले असतात? त्या मोटरसायकलवाल्याची चुकी नाही, त्यांना लावायला जागा नाही दिली नगरपंचायतीने. हा. घ्या ना 2 रुपये, 1 रुपये, 3 रुपये, काय 100 रुपये घ्या म्हणून बोलत नाही मी. नाही तर हे लगेच बोलतील नाही, हे नाही बोलले म्हणून मी चालू केलं. त्यांच्याकडनं 1च रुपये घ्या ना तुम्ही. हा. एका मोटरसायकलवाल्याकडनं दिवसभराचा 1च रुपया घ्या, त्याला ज्या जागा लावायला कुठेतरी चांगली, त्याची गाडी पण सेफ राहील ना. बरोबर आहे. त्याला पण नाही कटकट भाव, दुकानात गेला तर आरामात खरेदी करेल. कारण का गाडी रस्त्यावर लावली तर त्याचं दुकानात लक्ष आणि गाडीवर लक्ष, बरोबर आहे. म्हणजे 2 वस्तू राहिल्या घरी न्यायच्या. मग त्यापेक्षा जर का त्यांनी एक रुपया घेऊन जर का गाडीचं 1 रुपया पार्किंग चालू करा. मुळात म्हणजे पहिल्यापासून 100 गाड्या नाही 500 गाड्या समजा तुम्हाला आठवड्याला आला, हो. सगळ्या छोट्या गाडीकडनं 1 रुपया, मोठ्या गाडीकडनं 5 रुपये जर का तुम्ही घेतले, तर ते महिन्याचं उत्पन्न तुमचं किती वाढणार आहे? बरोबर. असं उत्पन्न वाढवण्याचे तुम्ही सोर्स शोधा ना. तुम्ही
आहे त्या पावतीमध्ये जर का नुसते 2 अक्षर छापून दिले आणि टॅक्स वाढवायचा प्रयत्न केला तर ते लोकांना माझ्या मते कधीच मान्य होणार नाही, कारण का आपण तेवढ्या ह्याच्या रिटर्न दिलेले नाहीयेत त्यांना. झाडं लावली, ती झाडं पण जगलेली नाहीयेत. कारण की पर्यावरणासाठी झाडं लावणं ही शासन योजना राबवली जाते आणि दरवर्षी हे वृक्षारोपण केलं जातं, पण त्याचं संगोपन होताना दिसत नाही ना, नाही. संगोपन होत नाही ना. फक्त ते निधी जो आलेला असतो ना तो खर्ची पाडायचा असतो आणि फोटो काढायचे असतात झाडं लावल्याचे. हां, झाड मोठं झाल्याचे फोटो यांनी माझा दाखवा कुठे काढून. बाबा मी हे लावलेलं झाड आहे, म्हणजे 10 झाडं लावली, त्यातली 8 झाडं, त्या 6 झाडं जगली, ते आता मोठे झाले असतील ना 2-4 वर्षात, त्याचे फोटो पण दाखवावे ना आम्हाला. बरोबर. तुम्ही झाडं लावली, मला मान्य, तेव्हाचे फोटो आहेत पेपरात वृक्षारोपण केल्याचे, पण ते वाढल्याचे कुठे फोटो त्यांच्याकडे? नाहीच. म्हणजे ह्या प्रकरण अपेक्षित आहे, त्यांना पाणी देणं पण ज्या- गरजेचं ज्या आहे. गोष्टी- ह्या ज्या सगळ्या गोष्टी गोष्टी यांनी करायला पाहिजे ना, नगरपंचायतीने एखादी- केले पाहिजेत, हा, म्हणजे कर्मचारी एखादी- वाढवले पाहिजेत त्या एखादी योजना त्यांनी संदर्भात. हातात घेतली ना ती पूर्णत्वच नेली पाहिजे. बाबा हे मी केलंय आणि हा आम्ही असं करणार, असं एखादं डेमो पाहिजे, एखादं प्रोजेक्ट पाहिजे, बाबा हे कारण आम्ही की केलंय, तळा हा अतिशय निसर्ग संपन्न आहे असं. हे आम्ही केलंय म्हणून हे असं झालंय, ठिकाण. असं करणारं एखादं आम्हाला गोष्ट सांगा, आम्ही तुमच्या पाठीचे आहोत, आम्ही तुमच्या विरोधात नाहीच ना. बरोबर. नगरपंचायतीच्या कार्यालयाच्या पण विरोधात नाही आणि कुठल्या लोकप्रतिनिधीच्या पण विरोधात नाही, पण त्यामध्ये आम्हाला तुम्हाला असं वाटतं का तळा बाजारपेठेतला जो व्यवसाय कमी झालाय हा. त्याला सर्वस्वी काय सांगू सगळ्या शकाल तुम्ही? नगरपंचायत जबाबदार आहे पूर्णपणे, हां, कारण का त्यांनी लोकांना सुविधा दिलेल्या नाहीत. हां, त्यांनी त्या जे कर्मचारी इथे येतात, जे पण कर्मचारी येतात, त्यांना इंदापूर, माणगाव किंवा रोहायला जायला लागतं राहायला. कारण का तुम्ही जर का सुविधा नाही दिल्या तर ती लोक राहणार नाहीत, आणि ती लोक राहिली नाहीत तर ती खरेदी माणगावला करेल का इकडे करेल? आता त्याची फॅमिली जर का रोहायला राहते बरोबर. किंवा त्याची फॅमिली जर का माणगावला राहते तर ते तळ्यातनं घेऊन जाईल का भाजी? ते कोणच घेणार. तिकडूनच भाजी घेणार, ते बरोबर. तिकडेच राहणार, त्यांची मुलं पण केस तिकडेच कापणार सलून मध्ये. बरोबर. आणि त्यामुळे फॅमिली अहो, तिथं आम्ही- राहत आम्ही असल्यामुळे जेव्हा- मुलं मी देखील जेव्हा त्या शाळेमध्ये. मी जेव्हा शाळेमध्ये जायचो ना पितळे साहेब, तेव्हा सलून मध्ये लाईन लागायची, मला 1-1, 2-2 तास बसायला लागायचं. बरोबर. आता तुम्ही बघा, हो, नंबर तुमचा एका सेकंदात लागतोय, लगेच. पण हेच इंदापूर माणगावला आणि तुम्हाला नंबर लावायला लागतोय. ही फॅमिली तिकडे राहत असल्यामुळे मुलं पण शाळेमध्ये त्या तिकडे गेली, family- त्यामुळे त्या आपण पटपट कमी family शाळेचा पट कमी तळ्यामध्ये झाला. कशा येतील आणि त्यांच्या नातेवाईकांना ते फोन करून कधी सांगतील की बाबा मी तळ्यामध्ये माझी बदली झालेली आहे, 1 नंबर गाव आहे, हा. माझ्या सगळ्या सुखी सुविधा इथे आहेत, तुम्ही बरोबर. पण इथे राहायला या. या, जमलं तर साहेबांना मी सांगतो, हा. तुझी पण ट्रान्सफर इकडे करून घे. बरोबर. असं कधी बोलतील कर्मचारी? याची आम्ही वाट बघतोय, आणि हे जेव्हा होईल ना तेव्हा मग तळ्याच्या बाजारपेठेवरती त्याचा चांगला परिणाम होईल. चांगला परिणाम. आता मजगाव पासून ते तळ्यामध्ये यायला एकही कोणत्या प्रकारची गाडी नाही. सकाळी समजा गाडी येऊन गेली हम्म. तर परत दुपारी गाडी नाही. बरोबर आहे. त्यामुळे कसं होतं, सकाळची गाडी आली का ते शासकीय कामकाज झालं का जाता प्रत्येचे वांदे होतात. आणि एस टी महामंडळाचं समजा 50% ज्येष्ठ नागरिकांना असतील किंवा महिलांना असतील तर त्याच्यामधून काय होतंय की इथं 50%ने येणं जाण्याचं येणं साधन नाही. जाणं आणि रिक्षाला जाता 600 रुपये आलं घेऊन लक्षात. जायचं. ज्येष्ठ म्हणजे हा जो नागरिकांना प्रश्न आहे. जर का एसटी बस मिळाली हा, तर त्यांना ते सोयीस्कर म्हणजे पडेल. मुळात म्हणजे आता दळणवळणाचं साधन असायला आता पाहिजे, हे तुम्हाला तो महत्वाचं. मसगावची आणि रवळा आणि म्हणजे मांजरपर्यंत जर का तुम्ही लोकांचं जर का नागरिकांचं हे बघितलं ना तर तळ्याकडची आज मागाव तळात तालुक्यामध्ये येतो, हा. पण एकही मागावकडून तळ्याकडे यायला गाडी नाहीये. ही वाहनं आणि ही सगळी लोक इंदापूरकडे बाजार खरेदी करतात, माणगावकडे जातात, अगर त्यांना असं योग्य वाटतं तर कोराडपर्यंत जातात. म्हणजे हे आपण आपल्या हातून करून धोंडा मारून घेतला असं म्हणावं लागेल. नाही, मग ह्याच्यासाठी जे मोठे नेते मंडळी आहेत त्यांच्याकडे स्थानिक नेत्यांनी, जे इथले छोटे नेते आहेत, त्यांनी बरोबर. हे प्रश्न त्यांच्याकडे उपस्थित केले पाहिजेत. करे पाहिजे. ते आपण सांगून उपस्थित करणं ह्याला काही पॉईंट नाहीये. बरोबर. ह्यांनी पण ह्यांच्यामध्ये पण एक असा अभ्यासू माणूस पाहिजे की बाबा हे असं आपल्याला करायला पाहिजे, कारण का हे केलं तर आपल्याला हे चांगलं पुढे निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकतो. बरोबर आहे. ते निवडणुकीचा फायदा बघणार, केव्हा? आपण नागरिकांचा फायदा बरोबर, बघणार. नागरिकांचा तर आहे. असं झालं तर असं होईल. ह्यांचा अभ्यासू व्यक्तिमत्व कोणतरी पाहिजे, आणि असा अभ्यास करून जर का तुम्ही जे प्रश्न मांडताय ना ते तडकाफडकी तिथले ते सॉल्व्ह झाली पाहिजे, लगेच फोन झाला पाहिजे, लगेच एसटी चालू झाली पाहिजे. बरोबर. असा कुठला तरी नेता पाहिजे, आणि असं इथल्या नेत्यांनी कोणीतरी करायला पाहिजे ना. मग आपण पण सोबत राहू त्यांच्या. गरजेचं आहे. नुसता कर आणि हे केलं तर आपल्याला त्यांच्या सोबत राहण्याचा पॉईंट वाटत नाही. आणि ज्या वेळेला 4 लोक इतर गावात येतील तेव्हा रोजगार वाढेल ना. त्यामुळे तो तेव्हा व्यापार वाढणार आहे तेव्हा ऑटोमॅटिकली. हे कर्मचाऱ्यांना इथे ठेवू म्हणजे शकले नाहीत. 10 वर्षाचा नाही, तुम्ही जर मुद्दे विचार जो केला तुम्ही तळ्याच्या बोललात- तुम्ही दृष्टिकोनातून. बोललात ते मुद्दे बरोबर आहेत. हे कर्मचाऱ्यांनी ठेवू शकले हा. नाहीत. जे शासकीय कर्मचारी जे इंदापूर माणगाव राहतात ना, हा. ते समजा आणायला ह्यांना अजून काही जमलेलं नाही. मग जर का ह्यांनी 4 एसट्या जरी चालू केल्या टायमात इंदापूर ओढून तळ्यापर्यंत, बरोबर. कासेखोल किंवा तुमचं मजगाव बिजगाव मुरुड बसणं येणाऱ्या ज्या एसट्या जरी यांनी चालू केल्या, भला रिकामे फिरू देत ना 15 दिवस, पण त्या हळूहळू लोकांना सवय लागेल ना, लोक येतील ना बाजारात.
हे तरी तुम्ही तातडीने करून टाका ना. आज तळ्याचा संपर्क जवळजवळ 6 वाजल्यापासून तुटला जातो संध्याकाळी. हो, तळ्यातला तळ्यातून काहीच नाही. संपर्क हा मग आणि मग जी काय बाहेर गेलेले लोक असते त्यांनी यायला चान्सेस मिळत नाही, नाही. नाही, अजिबात त्यामुळे नाही. काही ते जीव तोड करून लोकांना शहरामध्ये येण्यासाठी 500 रुपये खर्च करण्यापेक्षा ते नाही, एसटीसाठी तोच प्रश्न आहे. मी पण काही शासकीय अधिकाऱ्यांना विचारलं, बाबा तुम्ही ते का नाही राहत, तर आम्हाला हायवे जवळ आहे, आम्हाला दळणवळणाचं साधन पटकन मिळतं. मग तुमच्या जर का गाड्या चांगल्या चालू असल्या ना, एक तासांनी 2 तासांनी रिकाम्या फिरवा ना, ती लोक राहतील ना इथे. त्यांना बरोबर. पटकन पनवेलला जायची वेळ आली, काही झालं तर त्यांना तळ्यातनं इंदापूरला कसं जायचं, हा बरोबर. पहिला प्रश्न त्यांच्या पुढे उपस्थित हा. राहतो. तुमच्या गाड्याच चालू नाहीये, त्यामुळे लोकांचा ऑटोमॅटिक व्यापारावरती प्रश्न आहे, तो संपूर्ण ह्या दळणवळणावरती व्यापाराची बाजारपेठ पूर्णपणे अवलंबून आहे सध्या तरी. तर ते पुन्हा एसट्या किंवा ज्या बस आहेत त्या चालू होणं गरजेचं आहे. ह्याच्या संदर्भात आपण प्रयत्न काय करू शकता का? नाही, आम्ही 100% प्रयत्न करू. आम्ही पहिले इथल्या स्थानिक नेत्याला सांगू, बाबा तू कारण करणार. की आजपर्यंत- आम्ही पहिले इथल्या स्थानिक नेत्याला सांगू, बाबा तुम्ही करणार का आम्ही करू. आम्हाला करणार, आम्हाला त्याच्यामध्ये फक्त नागरिकांची सेवा म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला आलोय. नसेल करणार तर आम्ही आमचे प्रयत्न चालू करतो, जसे पहिले प्रयत्न केले. कारण गेल्या 2 वर्षापासून तळा विकास आघाडी चांगली प्रयत्न करते, म्हणून हे प्रश्न तुम्ही उचलून धरावेत असं आमचं मत आहे. आणि बाकी जनता तुमच्या पाठीशी आहेच. जनता पाठीशी, त्यात आपली ही जी जनता पाठीशी आहे ती फोन करून. तळा विकास आघाडी जी आहे म्हणजे जनता तळा तालुका विकास आघाडीच्या ती पाठी आहे. कोणत्या राजकीय राजकीय नाहीये, हेतू नाही आमचा कुठलाच. ते आम्ही सामाजिक दावा करतो. संस्था म्हणून आपण काम करतो आणि पण ते आपण बघता. फोनवरनं जनता पाठीशी नकोय. म्हणजे लोकांनी पण आता पुढाकार घ्यायला पाहिजे. जर का तुम्ही आता पुढाकार नाही घेतला तर ही वेळ कधीच येणार नाहीये. हा म्हणजे प्रत्येकाने पुढाकार घेतलाच पाहिजे, प्रत्येकाने पुढाकार तरच घेतला. विकास होऊ शकतो. कॉमन मॅन मध्ये जेवढी ताकद आहे ना, तुम्हाला नाही पडलं तुम्ही डायरेक्ट अर्ज करा ना जाऊन नगरपंचायतमध्ये. बरोबर. 10 रुपयाचं तिकीट लागतंय, 5 रुपयाचं तिकीट लागतंय, बरोबर. करा अर्ज. बरोबर. त्याच्यासाठी काय तुम्हाला लागणार आहे. आणि वाईट पाणी हा, तुम्हाला सांगतो, जर का सामान्य नागरिक जागा झाला ना, तर तळा तालुका विकास आघाडीची पण गरज नाही, गरज नाही. बरोबर आहे. काही गरज नाहीये. बरोबर. 5 रुपयाचं तिकीट लावून एक अर्ज करायचा आणि प्रश्न विचारायचा. विचारायचे. जाऊन ते एवढा अर्जाचा ढीक साठू दिला नगरपंचायतीमध्ये. बरोबर. तुम्ही ह्याच्या त्याच्याकडे जाण्यापेक्षा जनतेने हुशार झालं पाहिजे. साधा 2 ओळीचा अर्ज द्यायचा, पटकन माहितीचे टाका. अधिकारी काही दिलेला टाका अधिकारी तुम्ही. दिलाय. माहितीचे अधिकारी टाका, जो उच्च शिक्षित असेल बरोबर. त्यांनी मेल करावा. हो. फार मुख्यमंत्र्यांना जरी सामान्य नागरिकांनी पत्र पाठवलं त्याचा पण रिपोर्ट येतो, येतो. त्याचं पण उत्तर मुख्यमंत्र्यांकडनं येतं. येतं. तर पब्लिकने जर जोपर्यंत हुशार होत नाही ना तोपर्यंत, आणि पब्लिक जोपर्यंत साथ देत नाही साथ ना, देत नाही तोपर्यंत तिथपर्यंत तळा तालुका विकासासाठी तरी काय म्हणूनच करणार. हा बरोबर आहे. मग लोक सांगतात फोन करून, तुम्ही खूप चांगलं काम केलं. आता तुम्ही तर कॅमेऱ्यासमोर बोललात, हो. लोकांची कॅमेऱ्यासमोर बोलायची हिंमतच नाहीये. फोन करून बोलायची पण हिंमत नाही. फोन आला लगेच त्याला दुसऱ्याशी दम द्यायला लागतो. असं होतं, उपयोगीच नाही ना. त्याच्यामुळे म्हणजे problem आता तुम्ही ह्या बघताय, ह्या गोष्टी केल्या इथल्या नाही. राजकीय लोकांनी देखील आपला तळा तालुक्याचा विकास कसा होईल, आपल्याला काय करू शकतो आणि त्याचा आपण master plan. लोकप्रतिनिधींकडनं कसं काम करून घेता येईल ह्याची त्याचा- पण करण्याची मानसिकता असली पाहिजे. त्याचा मास्टर प्लॅन त्यांनी लोकांच्या समोर ठेवला पाहिजे. ठेवला पाहिजे. माझा हा प्लॅन आहे आणि मला हे असं करायचंय आणि मी असं करणार आहे. मी भूमिपुत्र आहे, हा, मी असं करणार आहे, त्याच्यामुळे असं मला- होणार आहे. तुम्ही मास्टर प्लॅन तयार करा, पब्लिक समोर या आणि मला पब्लिकला तुम्ही सांगा. दिलेला जो निवडून दिलं किंवा मला तुम्हाला आता संधी साधा हा दिली. कर वाढला, तुम्ही बोलता आपला वाढीव कर जे 2 आले, हा. वृक्ष कर आणि शिक्षण कर, हे डायरेक्ट सीओ मॅडमनी पावतीवर लिहिले का हो? हम्म. म्हणजे मला तरी वाटत नाही. माहिती असणारच ना कोणाला तरी, बाबा हा कर येणार आहे का, जाणार आहे का, थांबवलाय का, थांबवलाय. हम्म. कुठेतरी कोणाला तरी आतमध्ये जे बसतात, आम्हाला तर कार्यालयामध्ये एंट्री नाही, आम्हाला लगेच ते गुन्हा दाखल नाही, बिना दाखलच्या धमक्या असतात. हा. पण आम्ही काय कार्यालयात ते जात नाही. आम्ही जातो तो लोकांच्या फायद्यासाठी, तो आम्ही आमच्या फायद्यासाठी कधीच गेलेलो नाही. पण त्यांना हे माहिती नसेल का, जे आतमध्ये रोज जाय करतात त्यांना माहिती नसेल. असणारच. तुम्हाला काय वाटतं सांगा बघू दे. असणार, माहिती असणार, असं होणारच मग नाही. मला सांगा, तुम्ही माहिती होतं ना, तर तुम्ही तेव्हाच तिथे त्यांना थांबवायला पाहिजे होतं. तुम्ही त्यांना तळ्याची परिस्थिती, ते पण तळ्यात राहतायत, त्यांना काय तळ्याची परिस्थिती माहिती नाही का? नाही, पण आता तेच म्हणतात ना की 3 महिन्यापूर्वी सगळं होऊन गेलं, हा. नंतर स्टॉप केलं होतं, सगळं झालं होतं, नंतर परत सुरू केलं. पावतीवर कागदावर छापून कसं काय आलं? हा, मग मला म्हणायचं. मग तेव्हा तुम्ही पब्लिक समोर यायला पाहिजे होतं की असा कर येणार आहे आणि आमचा सगळ्यांचा विरोध आहे, आम्हाला काल कळलंय. हा. तेव्हा पब्लिक समोर येऊन तुम्ही गोंधळ घालायला पाहिजे होतात की बाबा नाही, हे आम्हाला काल कळलंय 3 महिन्यापूर्वी, असं लागलं जाणार आहे, आमचा नगरसेवक म्हणून किंवा आमचा लोकप्रतिनिधी म्हणून आमचा विरोध आहे. तेव्हाच तुम्ही तो विरोध करायला पाहिजे होता. छापून झाल्यानंतर विरोध करण्यात काय पॉईंट आहे? ह्याच्यामध्ये काय होतंय माहितीये का, यांना काय माहिती नाही असं होतं. महत्वाचा परत प्रश्न असा येतो डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भामध्ये. डम्पिंग आजपर्यंत डम्पिंग ग्राउंड, आता तळा तहसील त्या ठिकाणी आहे, धरणं आपली तिथं आहेत, त्या ठिकाणी उद्याच्याला नियोजित बांधकाम म्हणजे शासकीय विश्राम शासकीय विश्रामगृह आहेत,
ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या पाठीमागच्या बाजूला एक बोरिंग मारलेलं आहे आपल्या तळ्यात आणि हा पाण्याचा म्हणजे कचऱ्याचा निचरा हा पाण्यातून पावसाळी प्रमाणात मोठ्या प्रमाणात जातो आणि तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय हे आहे, आरोग्याला हानिकारक आहे. हो. हा, मग ह्या संदर्भामध्ये त्याचा कर घेतात ना ते कचरा वसुलीचा. हा कचरा वसुलीचा कर घेतात ना, त्या कचरा कसं जो कर वसूल होतो त्या कराचं ते काय करतात तो, हा कुठली प्रक्रिया करतात त्याच्यावरती, किती वर्ष तो म्हणतो मी लोकांना परत द्यावा त्यांनी. पण ते किती ताबडतोब त्यांनी ना, जर मी जनहित याचिका दाखल करणार आहे. मी तुम्हाला आज सांगतो, मी अजूनपर्यंत कॅमेऱ्यासमोर बोलतो, मी अजून काही बोललेलं नव्हतं. मला हे बघा, माझं आता आहे वय 45. बरोबर मला कुठली निवडणूक नाही लढवायची, बरोबर. ना मला कुठल्या बँकेचं कर्ज काढायचं, ना मला कुठला व्यवसाय वाढवायचा. बरोबर आता जरी लोकांची सेवा केली ना तरी माझ्यासाठी त्यांचा आशीर्वाद पण शिकला. बरोबर आहे. याने तो कुठला स्वच्छतेचा कर का कुठला घेत असतील, वृक्ष कर वाढव, वृक्षाकडे नंतर हे ते घेणारच हा. नाही, त्यांच्याकडे घेण्यासाठी पॉईंटच नाही कुठला. आपला घंटा गाडी येते, साफसफाई कर, साफसफाईचा स्वच्छतेचा कर कुठला घेत असेल ना, तर तो लोकांनी कर येतो. आतापर्यंत जेवढ्या लोकांकडनं घेतलाय ना, वसूल केला तो त्या लोकांनी परत द्यायला पाहिजे त्या लोकांना. कारण का ते कचरा जमा करतायत, धरणाच्या बाजूला टाकतायत. तिथे एक तर प्रेक्षणीय स्थळ होतं. धरण म्हणजे तळ्यातल्या शहरातलं लोक फिरायला जायची ना, हो ते प्रेक्षणीय स्थळ होतं. बरोबर. लोकांना तिथे गेल्यावर जरा बरं राईट वाटायचं. होतं. तिथनं किल्ला पण दिसतो, हो. खाली धरण दिसतं, फोटोग्राफी व्हायची. केव्हा आहे? तिथे शूटिंग पण झालेले हो. पिक्चरचे. तिथे आता येतील का पिक्चरवाले शूटिंगला तिथे? नाही. म्हणजे तुम्ही लोकांच्या पळवायच्या मागे लागलायत ना. कारण काय ती सतत मला सांगा, तिथे तुम्ही आता पेटत राहिलेली असते, त्या प्रदूषण वाढते, हवेचं प्रदूषण. पहिली गोष्ट त्यांनी हा कचरा जाळायचाच नाहीये. हम्म. जेवढं हे प्रदूषण करतायत ना तेवढी नागरिक पण प्रदूषण करत नाही. एकमेव तळा नगरपंचायत जेवढं प्रदूषण करते ना आणि अतिक्रमण करते ना, रस्ते छोटे करते आणि तिकडे सगळे धरणावरची वाट लावून ठेवते. म्हणजे हे जिथे जात आहेत ना तिथे कुठलंही काम आम्ही चांगलं केलंय. म्हणजे मी लोकप्रतिनिधींना बोलत नाहीये ना, ते बोलतील लगेच माझ्या घरी येतील उद्या सकाळी. त्यांना बोलत नाही. जे प्रतिनिधी, जे इंजिनियर असतात, जे त्या खुर्चीवर बसलेले असतात ना आतमध्ये कागद पेन घेऊन, त्यांना हे कळलं पाहिजे ना, आपण कचरा जाळतोय. बरोबर. आपण कचरा जाळतोय, आपल्याला जाळायचे पण पैसे घेतो का? मग आम्ही आमच्या घरी जाळू ना, धरणावर कशाला आम्ही तो जाळायला? बरोबर. तुम्हाला पण जाळायचाच आहे ना तिथे नेऊन कचरा, मग आम्ही आमच्या घरी शेकोटी करू. बरोबर. आम्ही धरणात, आपल्याला धरण वाचवायचंय का नाही? मी तर म्हणतो तुम्ही आता प्रत्येकाने असं करायला पाहिजे, जोपर्यंत डम्पिंग ग्राउंड चालू आहे ना तोपर्यंत कचरा घंटागाडीत टाकूच नका. शेवटी काय आहे, त्या धरणाची वाट लागत चालली. हा. मोहल्ल्यातलं पाणी तिथनंच येतंय, वरच्या मोहल्ल्यात. हो. पुसडीला आमच्या तिथेच पुसडी पाणी तिकडे येतंय, येते. वडाच्या वाडीला तिथेच पाणी येतं, अर्धा कुंभारवाडा. ब्राह्मणाला पण तिथेच पाणी येतंय, कुंभारवाडा. कुंभारवाड्याला पण तिथनंच पाणी येतंय. हो. हे झालं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. प्रदूषणामुळे इथलं पाणी एकदम बेकार होणार आहे. ह्यांनी टेस्ट करावी पाण्याची, त्या पाण्याची खरोखर टेस्ट करावी. लॅबोरेटरीमध्ये आम्ही घेऊन जाणार, तुम्ही नाही यायचं आमच्यासोबत. आम्हाला पाणी द्या, तुम्ही कुठनं भरायचं तिथनं भरा, आम्ही टेस्ट करून आणतो. काय का तुम्ही गेला, तुमच्या हातात आम्ही ती बाटली दिली की त्या बाटलीचं काय आम्हाला माहित नाही. बरोबर. आम्हाला द्या, आम्ही टेस्ट करून आणतो. लोकांच्या समोर ते पाण्याचे हे ठेवतो नमुने, प्रदूषण होतंय का नाही तेव्हा तुम्हाला पण समजेल. बाजूला तहसील कार्यालय आहे. तहसीलदार मॅडमला दिसत नाही का हो जाताना येताना? दिसतं ते काय डम्पिंग ग्राउंड न दिसत त्यांनी एकतरी फोन केला का करायला सीओ पाहिजे. मॅडमला? त्यांनी करायला पाहिजे. त्यांनी फोन केला पाहिजे. करायलाच पाहिजे. पीआय साहेब जातात बरोबर आहे. तहसील ऑफिसला, कुठल्या कोर्ट कचेरीमध्ये किंवा हो, कुठल्या काय बरोबर, कुठल्या बरोबर. हो, कामामध्ये. बरोबर. लोकप्रतिनिधी जात आहेत. जात मोजणी आहेत. तिकडेच होते निवडणुकीची. म्हणजे मोठे मोठे हे पण तिथे जात आहेत. त्यांना डम्पिंग ग्राउंडचा धूर दिसत नाही का? त्यांनी तो पण करे ना, लोकांना परत द्यायचा. मी तर म्हणतो आतापर्यंत जेवढं जाळलाय ना कचरा एवढ्या वर्ष जमा करून, त्यांनी त्याचा विनियोग नीट केलेला नाहीये. ते मशिनी पण नुसत्या ऍक्शन म्हणून आणल्या फोटो काढण्यासाठी, काहीच उपयोग केलेला नाही. जागा मिळत नव्हती ना, मला मान्य आहे. तर तिथे काहीतरी प्रॉब्लेम होता जागेचा, म्हणून हे डम्पिंग ग्राउंड त्यांनी इथे केलं. पण इथे केलं तर तो तरी कचरा तुम्ही नीट ठेवा ना. बरोबर आहे. त्या प्लास्टिक बाटल्यांचे बॉक्स बनवा, ते विका ना, ते देखील चालू ते शकते. विका. प्रेशर मशीन आणा, ते विका. पण ह्यांनी कुठला मशीन आणून ते मशीन चालवल्याच नाही, कोणाला चालवायची माहितीच नाही. फायर ब्रिगेडच्या गाड्या आणल्या, हा. आता त्याचा पण कर लावतील ते. हम्म. अग्निशामक यंत्रणेचा कर लावतील. हो. त्याला ड्रायव्हर आहे का हो? नाही. पाणी मारायला कोणाला माहितीये काय कुठे किती जवळ जायचं आणि पाणी मारायचं? हो. किती प्रेशरने पाणी येतं काय माहिती इथल्या कोणाला? ती बुलेट होती, बुलेट. त्या बुलेटवरचं सगळं काढून टाकलंय. काढून टाक. बरोबर. ते बुलेट, ज्यांनी ती बुलेट बनवली, ज्या इंजिनियरने ती बुलेट बनवली, त्याला फोटो दाखवतो, पाण्यात डोळ्यातनं पाणी काढेल. बरोबर. चला, मी या बुलेटवरती कशी यंत्रणा बसवली, किती विचार केला, त्याचा कसा उपयोग होईल, बरोबर. ह्याच्यासाठी मी ती बुलेट बनवली. त्याच्यासाठी ती शासनाने त्याच्याकडनं घेतली असेल पैसे देऊन, बरोबर. आणि ह्यांनी त्याच्यावरचं सगळं सामानच काढून टाकलंय आणि ह्याच्यावर कोणाचंच लक्ष नाही. त्याचं पण कर लावतील ते. अग्निशामक सांगू शकतो. लावणार ना, मी सांगतो. एक गाडी आणणार, त्याचा कर लावणार. पण ती गाडी चालते. ट्रॅक्टर कुठे आहेत? ते ट्रॅक्टर दोन छोटे नाही, पण त्यांनी बाकी इतर दुसरं याचा उत्पन्नाचा फक्त सोर्स चालू केला उत्पन्नाचा दुसरा कोणता, source तर मला वाटतं कर कमी होऊ शकतो.
उत्पन्नाचा सोर्स त्यांनी शोधायलाच पाहिजे. शोधायलाच पाहिजे. पार्किंग कडनं त्यांनी 1 रुपये 2 रुपयांप्रमाणे पार्किंग चालू करायला पाहिजे. एक कुठेही कुटुंब जागा. फार कमी होते, कमीत मग लोकांचे- कमी अगदी तुम्ही मोटरसायकलवर लोकांची 5 रुपये नाही, जरी घेतले ना 5 रुपये तर तू नाही. सहज देऊ तुम्ही शकतो. लोकांची परिस्थिती सुधारल्यानंतर तुम्ही 5 रुपये घ्या. हा आणि परिस्थिती तुमच्यामुळे खराब आहे. हा परिस्थिती नगरपंचायतीमुळे खराब आहे ना, मग त्यांनी 1च रुपये घ्यायचा, 4 रुपये त्यांनी भरायचे, ज्याला असं वाटत असेल त्याला. असा माझा प्रश्न आहे. म्हणजे दळणवळण सगळं झालेलंच आहे म्हणजे या संदर्भामध्ये तुम्ही आता नाही, आता दळणवळण त्यांना आम्ही सांगणार, त्यांनी हा. जर का प्रयत्न नाही केले तर आम्हाला आमच्या पद्धतीने प्रयत्न करायला लागणार दळणवळणाच्या साहित्य म्हणजे संबंधित बस एसटी बस गाड्यांमध्ये संदर्भात. तर हे असे नंतर आमचे- महत्वाची समस्या म्हणजे अशी की वारंवार आपल्याकडे आता सध्याच्या पोझिशनला हां, की कोणती फळफळावळ होत नाहीये, हां. शेती पिकली जात नाहीये, त्यामुळे लोक जमिनी उसात टाकले जात तेच होतंय. आहेत. दुसरी गोष्ट अशी माकडं वन्य त्या प्राण्यांचा- मोठ्या वन्य प्राण्यांचा त्रास होतोय. माकडांचा इतका उपद्रव वाढलेला आहे शहरामध्ये की 2 मिनिटात वस्तू मग ठेवली माझं असं संपली म्हणणं जाते. आहे की मग ह्याच्यावरती नाही, नाही, नगरपंचायत लोकप्रतिनिधी, इथल्या लोकप्रतिनिधी, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी फॉरेस्ट विभागाला पत्र द्यायला पाहिजे, त्यांच्याशी समतोल राखायला पाहिजे आणि तातडीने त्यांनी त्याच्यावरती उपाययोजना करायला पाहिजे. ती कधी 4 वर्षापूर्वी करायला वन पाहिजे होती. वनमंत्र्याकडे का नाही, नाही, त्यांनी 4 वर्ष, सत्ता त्यांचीच आहे ना, त्यांनी हां. करायला पाहिजे होतं. 4 वर्षापूर्वीच करायला पाहिजे होतं. फार माकडं घरात येऊन त्यांचा सगळा भात बीत तांदूळ बिंदूळ उपडं बिपडं करतायत. हा त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे काय, नाही, बरोबर लोकप्रतिनिधी पण स्वतःच्या खिडक्या बंद करून बसायला लागतात तो त्यांना. नाही, पण म्हणजे माकडं ह्या येतात जर म्हणून. समस्या समजा तुम्ही हाती घेतल्यात तर नाही, मला आम्ही वाटतं त्यांना आधी त्यांना सुचवणार. हां. त्यांनी नाही सुचवलं आणि त्यांना जमलं नाही त्यांना, तर आम्ही प्रयत्न करणार करण्याचा, 100% प्रयत्न करणार. ठीक आहे. धन्यवाद. आपण दिले मुलाखतीबद्दल तुझा आभारी आहे. थँक्यू.